निर्मला सीतारामन यांच्याकडून विकास निधी जाहीर। महाराष्ट्राला केंद्राकडून 8,000 कोटींचा निधी, उत्तर प्रदेशला 25,000 कोटी तर बिहारला 14,000 कोटींचा निधी, मध्य प्रदेशला 10,970 कोटी रुपयांचा निधी। नितीन गडकरींनी तिसऱ्यांदा मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला। रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला। सोपवलेल्या मंत्रिपदासाठी मोदींचे मनपूर्वक आभार मानले। निर्मला सीतारामन यांनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला। वित्तमंत्री म्हणून पदभार स्वीकारला। वर्षातून दोनदा प्रवेश प्रक्रिया करता येणार। महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी यूजीसीचा निर्णय। 2024-25 शैक्षणिक सत्रापासून नियम होणार लागू। कन्नड अभिनेत्याला त्याच्या गर्लफ्रेंडसह मर्डरच्या आरोपात अटक। सोशल मीडियावर अश्लील कमेंट केल्याचं प्रकरण। फॅन्सचं अपहरण करून हत्या। शालेय पोषण आहारात 15 लज्जतदार पदार्थांचा समावेश। व्हेज पुलाव, अंडा पुलाव, मटकीची उसळ ते तांदळाची खिचडी। 15 विद्यार्थ्यांचा शालेय पोषण आहारात 15 पदार्थांचा समावेश। विधानसभा निवडणुकीआधीच महायुती सरकार बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा। काँग्रेसच्या शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी। मोदींच्या मंत्रिमंडळात 20 नेते घराणेशाहीवाले। महाराष्ट्रातून दोघांचं नाव। राहुल गांधींची ट्विट करत भाजप आणि मोदींवर टीका।